डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट 2005. सर याचं जे महिलांकरिता हे ॲक्ट जे एक्झिस्टन्समध्ये आलं ह्याची गरज का भासली? महिलांचं संरक्षण कायदा 2005 हा भारतात येण्यासाठी 3 महत्त्वाची कारणं घडलेली आहेत. डोमेस्टिक व्हायलन्स किंवा कौटुंबिक हिंसाचाराचे अनेक प्रकार आहेत. त्यामध्ये कौटुंबिक हिंसाचार हा शारीरिक असू शकतो, तो मानसिक असू शकतो. या ॲक्टमध्ये प्रोटेक्शन ऑफिसर हे आपल्या महाराष्ट्रामध्ये कधी आलं आणि कसं आलं ते जाणून घ्या. जे काही त्या काळात सध्या परिस्थितीमध्ये काम करणारे जे काही तहसीलदार, गट विकास अधिकारी किंवा एज्युकेशन ऑफिसर्स हे जे सनदी अधिकारी होते त्यांना अतिरिक्त स्वरूपाचं म्हणून काम हे संरक्षण अधिकाऱ्याचं दिलं होतं. सर एक महत्त्वाचा मुद्दा आता असा आहे की डोमेस्टिक व्हायलन्स हे प्रकरण कमी करण्यासाठी समाज आणि प्रशासन याचं काय भूमिका असेल? नमस्कार सर, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर. तर डोमेस्टिक व्हायलन्स हा मुद्दा जे आपण घेतलाय तर याच्यावरती जो ॲक्ट आलाय डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट 2005, सर याचं जे महिलांकरिता हे ॲक्ट जे एक्झिस्टन्समध्ये आलं ह्याची गरज का भासली आणि याचं स्कोप काय राहिलंय, म्हणजे काय आहे की तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे मला. प्रामुख्याने कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचं संरक्षण कायदा 2005 हा भारतात येण्यासाठी 3 महत्त्वाची कारणं घडलेली आहेत. त्यातलं पहिलं कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर संयुक्त राष्ट्रसंघाने हे मान्य केलं की एखाद्या कुटुंबामध्ये एखाद्या महिलेवर जर हिंसाचार होत असेल तर तो तिच्या मानवी हक्काच्या उल्लंघनाचा प्रकार आहे. मग 1979चं सीडॉ ज्याला आपण कन्व्हेन्शन ऑन एलिमिनेशन ऑफ ऑल काइंड ऑफ डिस्क्रिमिनेशन अगेन्स्ट वुमेन असं म्हणतो, महिलांचं सर्व प्रकारच्या भेदभावांपासून निर्मूलन करणारं घोषणापत्र, किंवा 1994चं व्हिएन्ना कॉन्फरन्स किंवा 1995चं बीजिंग डिक्लेरेशन अँड प्लॅटफॉर्म फॉर ॲक्शन या संयुक्त राष्ट्रसंघाच्या काही महत्त्वाच्या परिषदांमध्ये हे मान्य केलं गेलं की एखाद्या महिलेवर एखाद्या कुटुंबामध्ये जर हिंसाचार होत असेल तर तो तिच्या मानवी हक्काच्या उल्लंघनाचा प्रकार आहे. मग स्वाभाविकपणे जे काही सदस्य राष्ट्र आहेत संयुक्त राष्ट्रसंघाचे यांना संयुक्त राष्ट्रसंघाने असं दिग्दर्शित केलं की तुम्ही आपल्या आपल्या राष्ट्रामध्ये आता कौटुंबिक हिंसाचाराचे निर्मूलन करण्यासाठी एक विशेष असा कायदा करा आणि त्या अनुषंगानं 2005 साली हा कायदा आपल्याकडे अस्तित्वात आला. याबरोबरच दुसरं महत्त्वाचं कारण असं आहे की भारतीय राज्यघटनेच्या कलम 14मध्ये कायद्यासमोर समानता याबद्दलचं एक मॅन्डेट दिलेलं आहे. त्याचबरोबर कलम 15 पोटकलम 3मध्ये महिलांसाठी विशेष कायदे करण्याचा अधिकार हा राज्याला आहे. त्याचबरोबर राज्यघटनेच्या कलम 21मध्ये जीविताच्या आणि स्वातंत्र्याच्या हक्कांची जोपासना करण्यात आलेली आहे, त्याला संरक्षण देण्यात आलेलं आहे. आणि ह्या तिन्ही कलमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी भारतामध्ये हा कायदा 2005 साली अस्तित्वात आला. याचबरोबर तिसरं महत्त्वाचं एक कारण जर सांगायचं झालं तर भारतीय दंड संहिता ज्याला आपण इंडियन पिनल कोड म्हणतो त्यामध्ये प्रत्यक्षात हिंसाचाराबद्दल किंवा छळाबद्दल कुठलीही तरतूद आधी नव्हती. 1860चा हा कायदा आहे, परंतु 1983 साली इंडियन पिनल कोडमध्ये दुरुस्ती केली गेली आणि एक नवीन कलम त्यामध्ये समाविष्ट केलं गेलं ज्याला आपण 498 म्हणतो. त्यामध्ये क्रुएल्टी म्हणजे काय, छळ म्हणजे काय याची व्याख्या देण्यात आली आणि हा एक पनिशेबल ऑफेन्स म्हणून डिक्लेअर करण्यात आला. आता ही जरी फौजदारी तरतूद झाली तरी प्रत्यक्षामध्ये दिवाणी अशी तरतूद आपल्याकडं नव्हती, सिव्हिल रेमेडी आपल्याकडे कुठल्याही पद्धतीची नव्हती आणि एक इफेक्टिव्ह अशी सिव्हिल रेमेडी भारतामध्ये असावी जेणेकरून ज्या महिलांचा प्रश्न निवासाचा आहे, सामाजिक सुरक्षिततेचा आहे, पोटगीचा आहे, अशा महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी एक प्रभावी असा दिवाणी कायदा आपल्याकडे असावा असा एक विचार प्रवाह आपल्याकडे होता. आणि मग आंतरराष्ट्रीय जे काही आपल्याला दिग्दर्शन केलं गेलं संयुक्त राष्ट्रसंघाच्या माध्यमातून राज्यघटनेच्या ज्या काही तरतुदी आहेत आणि दिवाणी स्वरूपाचा कायदा आपल्याकडे अस्तित्वात नव्हता, या तिन्ही गोष्टी विचारात घेऊन मग 2005 साली कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचं संरक्षण कायदा आपल्याकडे अस्तित्वात आला. बेसिकली भारतामध्ये राहणाऱ्या महिलांवर जर कौटुंबिक हिंसाचार होत असेल तर त्या हिंसाचाराचे निर्मूलन करून या महिलांना सामाजिक सुरक्षितता कशी देता येईल, त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये कसं आणता येईल
त्यांच्या मानवी हक्कांचं जतन कसं करता येईल, या उद्देशानं या कायद्याची अंमलबजावणी ऑक्टोबर 2006 पासून केंद्र शासनाने या कायद्याच्या कलम 37 खाली जे नियम केले, त्या नियमांच्या अनुषंगानं या कायद्याची अंमलबजावणी आता आपल्याकडं सुरू झालेली आहे. सर, या कायद्यामध्ये ॲग्रीड पर्सन किंवा पीडित व्यक्ती म्हणजे नक्की काय? आपण जर या कायद्याचं कलम 2A बघितलं तर त्यामध्ये ॲग्रीड पर्सन म्हणजे कोण किंवा पीडित व्यक्ती म्हणजे कोण याची व्याख्या देण्यात आलेली आहे. आपण जर ही व्याख्या बघितली तर आपल्या असं लक्षात येईल की पीडित व्यक्ती म्हणजे कोण हे ठरवण्यासाठी काही गोष्टींची पूर्तता झाली पाहिजे. त्याचे काय रिक्विजिट्स आहेत, काय आवश्यकता आहेत. त्यामध्ये पहिला महत्त्वाचा भाग असा आहे की या कायद्यानुसार पीडित व्यक्ती ही महिलाच असू शकते. आणि नंबर 2, ही महिला जाब देणाऱ्याबरोबर कौटुंबिक नातेसंबंधामध्ये राहिली पाहिजे, ज्याला आपण डोमेस्टिक रिलेशनशिप असं म्हणतो. आणि या कायद्याच्या कलम 2F मध्ये डोमेस्टिक रिलेशनशिप म्हणजे काय किंवा कौटुंबिक नातेसंबंध म्हणजे काय याची व्याख्या देण्यात आलेली आहे. आता कौटुंबिक नातेसंबंध म्हणजे काय हे सांगत असताना हा कायदा असं सांगतो की पीडित व्यक्ती ही जाब देणाऱ्याबरोबर एखाद्या सामूहिक घरामध्ये काही काळासाठी जर कौटुंबिक नातेसंबंधामध्ये राहिलेली असेल आणि ही पीडित व्यक्ती त्या जाब देणाऱ्याबरोबर जर रक्तसंबंधाच्या नात्याने, लग्नाच्या नात्याने किंवा लग्नासारख्या संबंधाच्या नात्याने किंवा दत्तक विधानसहित संबंधाच्या नात्याने किंवा त्या सामूहिक घराचा ती एक भाग आहे या नात्याने जर ती राहिलेली असेल तर मग अशी व्यक्ती पीडित व्यक्ती या संज्ञेमध्ये येते. म्हणून प्रामुख्याने 3 महत्त्वाच्या गोष्टी पीडित व्यक्तीची व्याख्या लक्षात घेताना आपल्याला विचारात ठेवाव्या लागतात. त्यामध्ये पहिला मुद्दा आहे की पीडित व्यक्ती ही फक्त महिलाच असू शकते. नंबर 2, पीडित व्यक्ती ही जाब देणाऱ्याबरोबर कौटुंबिक नातेसंबंधामध्ये राहिले पाहिजे. आणि नंबर 3, कौटुंबिक नातेसंबंध म्हणजे असे नातेसंबंध ज्यामध्ये ही पीडित व्यक्ती जाब देणाऱ्याबरोबर एखाद्या शेअर हाऊसहोल्डमध्ये, ज्याला आपण सामायिक घर किंवा संयुक्त घर म्हणतो, तिथं राहिली पाहिजे. जर पीडित व्यक्ती जाब देणाऱ्याबरोबर कौटुंबिक नातेसंबंधामध्ये राहिलेली नसेल तर ती पीडित व्यक्ती या संज्ञेच्या कक्षेमध्ये येत नाही. तर या कायद्यानुसार कौटुंबिक हिंसाचाराची नक्की काय? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण कौटुंबिक हिंसाचाराची जर आपण व्याख्या बघितली जी या कायद्याच्या कलम 3 मध्ये देण्यात आलेली आहे तर आपल्या असं लक्षात येईल की इंडियन पिनल कोड 498 मध्ये छळाची जी व्याख्या देण्यात आलेली आहे, ज्याला आपण क्रुएल्टी म्हणतो, त्यापेक्षा थोडीशी व्यापक अशी ही व्याख्या 2005च्या या कायद्यामध्ये देण्यात आलेली आहे. आता 498A मध्ये जर आपण बघितलं तर आपल्या असं लक्षात येईल की छळ हा 2 प्रकारचा आहे, शारीरिक आणि मानसिक. परंतु प्रत्यक्षात या कायद्याच्या बाबतीत जर आपण बघितलं तर तुमच्या असं लक्षात येईल की डोमेस्टिक व्हायलन्स किंवा कौटुंबिक हिंसाचाराचे अनेक प्रकार आहेत. त्यामध्ये कौटुंबिक हिंसाचार हा शारीरिक असू शकतो, तो मानसिक असू शकतो, तो शाब्दिक असू शकतो, तो भावनिक असू शकतो, तो आर्थिक असू शकतो, तो लैंगिक असू शकतो किंवा अगदी खुंड्यासंबंधीची मागणीसुद्धा त्यामध्ये असू शकते. असे अनेक प्रकार कौटुंबिक हिंसाचाराच्या व्याख्येमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत. आणि नेमकं कौटुंबिक हिंसाचार म्हणजे काय याची माहिती जर आपल्याला करून घ्यायची असेल तर या कायद्याचा जो नियम 4 आहे, नमुना 4 ज्याला आपण म्हणतो, त्या नमुना 4 मध्ये प्रत्येक हिंसाचाराबद्दलचं स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे. म्हणून या कायद्याचा कलम 3 मधील व्याख्या आणि नमुना 4 किंवा ज्याला आपण फॉर्म नंबर 4 म्हणतो ते जर आपण बघितलं तर यामध्ये हिंसाचाराबद्दलचं विस्तृत असं विवेचन करण्यात आले. सर, या कायद्यानुसार जर एखाद्या पीडित व्यक्तीला आपली तक्रार नोंदवायची असेल तर ते कुठल्या पद्धतीने आणि कसं करता येईल? प्रामुख्यानं या कायद्यानुसार पीडित व्यक्तीला जर न्यायालयामध्ये दाद मागायची असेल तर ती या कायद्याच्या कलम 12 नुसार न्यायदंडाधिकाऱ्यांकडे अर्ज तिला दाखल करता येतो. ती पीडित व्यक्ती स्वतः हा अर्ज दाखल करू शकते किंवा तिच्या वतीनं अन्य कोणीही करू शकतं ज्यांना तिला मदत करायची आहे. अगदी संरक्षण अधिकारी सुद्धा त्या पीडित व्यक्तीच्या वतीनं न्यायालयामध्ये अर्ज दाखल करू शकतो किंवा त्या पीडित व्यक्तीचे नातेवाईक, मग तिचा भाऊ असेल, तिचे वडील असतील, तिची आई असेल, बहीण असेल किंवा अन्य कुठलीही व्यक्ती ज्याला त्या पीडित व्यक्तीला मदत करायची आहे किंवा जे सर्व्हिस प्रोव्हायडर्स आहेत, ज्याला आपण
ज्या शासकीय संस्था महिलांच्या हक्कासाठी काम करतात, अशा शासकीय संस्था सुद्धा पुढे येऊन त्या महिलेला या कायद्याअंतर्गत मदत करण्यासाठी कलम 12 खाली तिच्या वतीने अर्ज दाखल करू शकतात. आपण जर या कायद्याचा नमुना 2 बघितला, ज्याला आपण फॉर्म नंबर 2 म्हणतो, तर या नमुना 2 मध्ये प्रत्यक्षात अर्ज दाखल कसा करायचा या पद्धतीचं दिग्दर्शन करण्यात आलेलं आहे किंवा त्याचा एक फॉर्मॅट देण्यात आलेला आहे. अगदी अर्ज त्या फॉर्मॅटप्रमाणे असावाच अशी काही आवश्यकता नाही, पण एक मदत म्हणून तो फॉर्मॅट देण्यात आलेला आहे. परंतु अगदी कौटुंबिक हिंसाचार कसा घडला, तो कसा घडत आहे, महिलेला नेमकं कुठल्या पद्धतीच्या अडचणी त्यांना निर्माण झालेल्या आहे आणि तिला आता या कायद्याअंतर्गत नेमकं काय हवं आहे याचे विस्तृत असे विवेचन ती महिला त्या पताच्या अर्जामध्ये कलम 12च्या करू शकते आणि की ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास किंवा न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयामध्ये अर्ज दाखल करून ती दाद मागू शकते. सर, या ॲक्टमध्ये प्रोटेक्शन ऑफिसर हे आपल्या महाराष्ट्रामध्ये कधी आलं आणि कसं आलं ते जाणून घ्या इंटरेस्ट आहे सर. प्लीज एक्सप्लेन काय. 2005चा जरी हा कायदा असला तरी प्रामुख्यानं ऑक्टोबर 2006ला या कायद्याची अंमलबजावणी भारतामध्ये सुरू झाली. कारण या कायद्याच्या कलम 37 नुसार केंद्र शासनाने काही नियम ऑक्टोबर 2006ला केले. 2006ला हा कायदा महाराष्ट्रामध्ये सुद्धा अस्तित्वात आला आणि तो आल्यानंतर महाराष्ट्र शासनानं या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी जे काही त्या काळात सध्या परिस्थितीमध्ये काम करणारे जे काही तहसीलदार, गट विकास अधिकारी किंवा एज्युकेशन ऑफिसर्स, हे जे सनदी अधिकारी होते त्यांना अतिरिक्त स्वरूपाचं म्हणून काम हे संरक्षण अधिकाऱ्याचं दिलं होतं आणि मग हे सर्व अधिकारी वर्ग संरक्षण अधिकारी म्हणून महाराष्ट्रामध्ये काम करत होता. पुण्याच्या यशदा या संस्थेमध्ये संरक्षण अधिकाऱ्यांसाठी ते जे ट्रेनिंग दिले गेले, त्याचं जे प्रशिक्षण झालं, त्यामध्ये मी साधनी व्यक्ती किंवा रिसोर्स पर्सन म्हणून काम केलं होतं. आणि हे काम करत असताना माझ्या असं लक्षात आलं की ही जे सनदी अधिकारी आहेत, तहसीलदार, ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर, एज्युकेशन ऑफिसर किंवा सर्कल ऑफिसर्स, या लोकांना प्रत्यक्षात या कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये कुठलाही रस नाही आहे. त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही सनदी अधिकारी आहोत, आम्ही रेव्हेन्यू ऑफिसर्स आहोत, आम्हाला प्रत्यक्षात आमच्याच विभागाचा जो काही भार आहे, जो काही लोड आहे तो खूप आहे आणि आम्ही महिलांच्या हक्कासाठी किंवा या कायद्यासाठी फारसा वेळ देऊ शकत नाही. मग हे लक्षात आल्यानंतर मला जेव्हा लक्षात आलं की या कायद्याला तर संरक्षण अधिकारी हा पूर्ण वेळ असावा असा अभिप्रेत आहे आणि प्रत्यक्षात हे जे अतिरिक्त संरक्षण अधिकारी आहेत हे या कायद्याला न्याय देऊ शकत नाहीत. मग मी 2011 साली मुंबई उच्च न्यायालयामध्ये एक जनहित याचिका दाखल केली होती आणि मी न्यायालयाकडे मागणी केली की या कायद्याचे कलम 8 आणि 9 नुसार संरक्षण अधिकारी हा पूर्ण वेळ फुल टाईम असावा. मला अभिमानाने सांगायचं वाटतं की मुंबई उच्च न्यायालयाने त्याची दखल घेतली, त्यामध्ये काही आदेश पारित झाले, राज्य शासनाला त्यामध्ये शपथपत्र दाखल करावं लागलं आणि न्यायालयाच्या आदेशानुसार मी दाखल केलेल्या याचिकेमध्ये संरक्षण अधिकाऱ्यांची पूर्ण वेळ नियुक्ती ही शासनाने मान्य केली. तशी जाहिरातही प्रसिद्ध झाली आणि आज परिस्थिती अशी आहे की महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये प्रत्येक पोलीस स्टेशनला एक असा पूर्ण वेळ संरक्षण अधिकारी आता अपॉइंट करण्यात आलेला आहे. म्हणून सुरुवातीच्या काळामध्ये संरक्षण अधिकारी हे पूर्ण वेळ नव्हते, त्यांच्यावर अतिरिक्त जबाबदारी अस्तित्वात असणाऱ्याच सनदी अधिकाऱ्यांवर टाकण्यात आलेली होती. परंतु आत्ताच्या परिस्थितीमध्ये बघितलं तर संरक्षण अधिकारी हे पूर्ण वेळ आहे आणि ते महाराष्ट्रामध्ये आता प्रत्येक न्यायालयाला एक असा निवड करण्यात आलेली आहे आणि आता ते या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी काम करत. सर, महत्त्वाचा एक मुद्दा असं हल्ली खूप आहे की ह्या ॲक्ट्स किंवा डोमेस्टिक व्हायलन्स ह्याचं खूप मिसयूज होत आहे. तर तुम्हाला त्या संदर्भात काय वाटतं? या कायद्याचा गैरवापर होत आहे हे मला मान्य आहे, परंतु प्रत्यक्षात या कायद्याचा जो काही उद्देश आहे तो पण आपण विचारात घेतला पाहिजे. आपण जर लक्षात घेतलं प्रत्यक्षात की हा कायदा भारतात का आला, जे मी मगाशी पण सांगितलं की महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी हा कायदा भारतामध्ये आला आणि हा कायदा दिवाणी स्वरूपाचा आहे. अगदी 100 केसेस किंवा प्रकरणं जर दाखल झाली तर त्यातील काही प्रकरणं हे कायद्याचा गैरवापर करणारे असू शकतात किंवा आहेत आणि अशा प्रकरणांमध्ये न्यायालयाने अतिशय रिजिड अशी भूमिका घेतलेली आहे आणि मी अनेक प्रकरणं बघितलेली आहेत की ज्यामध्ये महिलेने दाखल केलेला अर्ज
हा न्यायालयाने रद्द ठरवला आहे किंवा तो डिसमिससुद्धा केलेला आहे आणि तिला कुठलीही रिलीफ न्यायालयाने दिलेली नाही. आणि अगदी तुम्ही काही उच्च न्यायालयांचे जर निकाल बघितले तर तुमचं असं लक्षात येईल की त्यामध्ये उच्च न्यायालयाने असं सांगितलेलं आहे की नाऊ टाइम हॅज कम टू सी हु इज द रिअल सफरर ऑफ डोमेस्टिक व्हायलन्स. इवन दो ॲप्लिकेशन इज फाइल्ड बाय वाईफ, शी मे नॉट बी ए विक्टिम in that case. In some cases, even husband may be a sufferer of domestic violence. म्हणून न्यायालयाने अशी भूमिका घेतलेली आहे की हा कायदा जरी महिलांच्या संरक्षणासाठी तयार करण्यात आलेला असला तरी या कायद्याखाली दाखल झालेलं प्रकरण हे सिद्ध जर करायचं असेल तर एक कोजंट असा प्रूफ इव्हिडन्स त्या महिलेला न्यायालयासमोर ठेवावा लागेल आणि न्यायालयाच्या माध्यमातून मग ती या कायद्याअंतर्गत काही आदेश किंवा रिलीफ मागू शकते. परंतु प्रकरण चालू असताना जर न्यायालयाचं असं लक्षात आलं की हे प्रकरण खोटं आहे किंवा कायद्याच्या तरतुदींचा गैरवापर करणारं आहे तर अशा प्रकरणांमध्ये त्या पीडित महिलेला आपण तिला पीडित म्हणू शकत नाही प्रत्यक्षात किंवा त्या महिलेला न्यायालयाने रिलीफ नाकारलेले आहेत आणि असे अनेक निकालसुद्धा सध्या आपल्याला मोबाईल आहेत. सर, डोमेस्टिक व्हायलन्स कायद्यात सगळ्यात मोठी अडचण सध्याच्या घडीला काय वाटतं तुम्हाला? सर्वात मोठी अडचण या कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये जर असेल तर ती संरक्षण अधिकारी या यंत्रणेचीच आहे. महाराष्ट्रामध्ये जरी पूर्णवेळ संरक्षण अधिकाऱ्यांची निवड शासनाने केलेली असली तरी प्रत्यक्षात महिला आणि बालकल्याण खात्याच्या माध्यमातून या अधिकाऱ्यांची निवड झालेली असल्यामुळं त्यांना कौटुंबिक हिंसाचाराच्या केसेसचं काम देण्याऐवजी त्यांना अन्य दुसरे कामं दिली जातात. बालकांची कामं दिली जातात किंवा शासनाच्या ज्या विविध योजना आहेत ते कामं त्यांना दिली जातात आणि मग या कायद्याची मध्यवर्ती यंत्रणा असूनही त्यांना या कायद्याअंतर्गत काम करण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. दुसरी महत्त्वाची अडचण अशी आहे की वेळोवेळी ज्या शासकीय यंत्रणा आहेत या कायद्याच्या माध्यमातून तयार केलेल्या त्यांना या कायद्याचं पिरियडिक ट्रेनिंग दिलं गेलं पाहिजे, त्यांना वेळोवेळी सेन्सिटाईज केलं गेलं पाहिजे, ते होत नाही. आणि अगदी संरक्षण अधिकारी असो किंवा सेवा पुरवठादार यंत्रणा ज्याला आपण सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणतो ते असो किंवा कलम 12 खाली प्रकरण दाखल ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास समोर होतो हे न्यायाधीश असोत किंवा अगदी पोलीस अधिकारी असोत ज्यांना या कायद्याच्या कलम 5ने रेकग्निशन दिलेलं आहे. अशा 4 ते 5 यंत्रणा या कायद्याअंतर्गत काम करतात परंतु या यंत्रणांमध्ये कुठलाही समन्वय महाराष्ट्रामध्ये नाही. संरक्षण अधिकाऱ्याने ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लासच्या नियंत्रणाखाली काम करावं असा हा कायदा सांगतो परंतु कुठलंही नियंत्रण महाराष्ट्रामध्ये या संरक्षण अधिकाऱ्यांवर न्यायालयाचं नाही. सर्व्हिस प्रोव्हायडरने संरक्षण अधिकाऱ्याच्या नियंत्रणाखाली काम करावं असा कायदा सांगतो परंतु प्रत्यक्षात तसंही घडताना दिसत नाही. एखादी महिला जर पोलिसांकडे गेली पोलीस स्टेशनमध्ये आणि ती जर तिच्यावर होणाऱ्या हिंसाचाराबद्दल जर पोलिसांना काही सांगितलं तर पोलिसही या कायद्याबद्दल फारसे जागृत नसल्यामुळं तेही तिला मार्गदर्शन करू शकत नाहीत की तुम्ही न्यायालयामध्ये जा, कलम 12 अंतर्गत अर्ज दाखल करा आणि तुम्ही या न्यायालयाच्या माध्यमातून काही रिलीफ्स किंवा आदेश मिळवू शकता. प्रत्यक्षात तसं मॅन्डेट या कायद्याच्या 5ने दिलेलं आहे परंतु पोलिसांना ते होत असल्यामुळं त्या महिलेला सांगितलं जात नाही. म्हणून ह्या ज्या यंत्रणा आहेत ज्याला आपण या कायद्याअंतर्गत स्टेक होल्डर म्हणतो यांनी एकत्र येणं गरजेचं आहे आणि शासनाने यांचं प्रभावी असं प्रशिक्षण घ्यावं, त्यांना सेन्सिटाईज करावं जेणेकरून या कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये त्यांचा अपार हातभार लागू शकतो. याचबरोबर अन्य सुद्धा अडचणी या कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये आहेत. त्यामध्ये न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी अतिशय महत्त्वाचा भाग आहे. एखाद्या प्रकरणामध्ये जर पोटगीचा आदेश झाला, एखादी मेंटेनन्स ऑर्डर जर झाली तर तिचा एक्झिक्युशनमध्ये अनेक अडचणी आहेत. मग ती ऑर्डर एक्झिक्यूट करायची कशी? मग डिस्ट्रेस वॉरंट काढायचं की अगदी सिम्पल वॉरंट काढायचं की कंटेम्प्ट ऑफ कोर्टचा अर्ज दाखल करायचा की सिव्हिल प्रिझनमध्ये ठेवण्यासाठी अर्ज दाखल करायचा की डिफेन्स स्ट्रक ऑफ होण्यासाठी अर्ज करायचा हे लक्षात येत नाही. आणि मग एखादा वकील किंवा अर्जदाराच्या बाजूने केस लढवणारी एखादी व्यक्ती मग या कायद्याच्या कलम 31 खाली अर्ज दाखल करते ब्रीच ऑफ प्रोटेक्शन ऑर्डरसाठी. मेंटेनन्सच्या ऑर्डरच्या अंमलबजावणीसाठी कलम 31 हे कलम नाहीच. ते पनिशमेंट देण्यासाठी आहे जर संरक्षण आदेशाचा भंग झाला असेल तर. मग अशा प्रक्रियेमध्ये जर तो वकील अडकला किंवा अर्जदार अडकली तर मग
वर्षानुवर्ष ते प्रकरण तसंच पेंडिंग राहतं, प्रलंबित राहतं आणि जो उद्देश आहे कायद्याचा तो सफल होत नाही. अनेक अडचणी आहेत, परंतु ह्या 3 ते 4 अडचणी मला अतिशय महत्त्वाच्या वाटतात, ज्यामुळं या कायद्याचा उद्देश महाराष्ट्रामध्ये प्रभावीपणे सफल होऊ शकलेला नाही. सर, एक महत्त्वाचा मुद्दा आता असा आहे की डोमेस्टिक व्हायलन्स हे प्रकरण कमी करण्यासाठी समाज आणि प्रशासनाचे काय भूमिका असावी? आणि प्रत्यक्षामध्ये कौटुंबिक हिंसाचार जर आपल्याला कमी करायचा असेल, या कायद्याचा उद्देश समजावून सांगण्यापेक्षा आपण स्वतःच ठरवलं पाहिजे की समाजामध्ये कसं वागलं पाहिजे, आपलं वर्तन कसं असावं. त्याचबरोबर दुसऱ्याचा सन्मान करायला आपण शिकलं पाहिजे. आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये एक कन्सायन्स असतो, त्याला स्मरून आपण आपलं जे काही वर्तन आहे ते ठेवलं पाहिजे. आता भारतामध्ये प्रेम तयार करणारा कुठलाही कायदा नाही. देर इज नो ॲक्ट विच क्रिएट्स लव्ह. ते आपण प्रत्येकाचा आदर करून किंवा प्रत्येकाचा सन्मान घेऊन आपण हे लक्षात द्यायचं पाहिजे की प्रत्येक व्यक्तीला स्वतःची पर्सनॅलिटी आहे, स्वतःचं एक व्यक्तिमत्व आहे. तुम्ही जर राज्यघटनेचं कलम 21 बघितलं तर तुमचं असं लक्षात येईल की सर्वोच्च न्यायालयाने अनेक प्रकरणांमध्ये असं सांगितलं आहे की राईट टू लाईफ डज नॉट मीन्स मेअर ॲनिमल एक्झिस्टन्स, इट मीन्स राईट टू लिव्ह विथ ह्युमन डिग्निटी. प्रत्येक व्यक्तीला स्वाभिमानानं जगण्याचा हक्क आहे. तो हक्क आपण मान्य केला पाहिजे, मग ती व्यक्ती पुरुष असो किंवा महिला असो. असं जेव्हा घडेल तेव्हाच खऱ्या अर्थानं राज्यघटनेच्या कलम 14ची अंमलबजावणी होईल, ज्याला आपण समानतेचा हक्क असं म्हणतो. म्हणून इक्वल जस्टिस, समान न्याय हे तत्त्व विकसित होणं अतिशय गरजेचं आहे. परंतु मला असं वाटतं की जोपर्यंत आपण परंपरा, रूढी याच्या पुढे जात नाहीत आणि जोपर्यंत आपण जेंडर जस्टिस आणि राज्यघटनेतील मानवता या शब्दांचा अंगीकार करत नाही, तोपर्यंत हे घडणं आपल्या व्यवस्थेमध्ये तरी मला तरी शक्य वाटत नाही. म्हणून ज्या काही नवीन जे काही सुधारणा झालेल्या आहेत, जो काही रॅशनॅलिझम किंवा प्रॅग्मॅटिझम आपण म्हणतो, याच्या गोष्टी आहेत, याचा अंगीकार आपण केला पाहिजे. आणि प्रत्येक व्यक्तीला समान असा हक्क असतो. प्रत्येक व्यक्ती ही समान आहे. प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा स्वाभिमान आहे. हे प्रत्येकाने जर लक्षात आपण घेतलं तर मग कौटुंबिक हिंसाचाराचं प्रमाण नक्कीच कमी देईल असं मग. तर सर, थँक्यू सो मच, तुम्ही आज इथे आले, तुमचा वेळ दिला आणि डोमेस्टिक व्हायलन्सवरती चर्चा केल्याबद्दल थँक्यू सो मच सर. परत आपण भेटूयात, नवीन गोष्टीवरती चर्चा करूयात.